येस, गेम इज ऑन. सलामीची जोडी मध्ये दाखल झाली. एक बाजूला पाहतो स्ट्राईक वर ऋतिक पाटील. वडवली गावचा अनमोल हिरा, वडवली गावचा वंडर बॉय ऋतिक पाटील बाद. नो स्ट्राईकला पाहतोय आपण अमोल पाटील. व्हेरी फर्स्ट बॉल. हो, पहिला चेंडू इथे मात्र नॉन स्टॉपला बाद आहे. फिल्डर आहेत सोमनाथ गायकर, चुकी होणार नाही. उचलून फेक करतील फक्त मिळे सिंगल आणि 1+1 अशा 2 धावसंख्या इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. ट्रॅक वरती पाहतो रोहित भालेकर, योगेश भालेकर सॉरी. ओहो, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बाद आहे. मिस टायमिंग स्टॉक. फिल्डर पोहोचू शकणार नाहीये, उचलून फेक करतील. पुन्हा एकदा बाद आहे सिंगल आणि सिंगल इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या पाहतोय आपण 3 वरती. एक चेंडू 3 धावसंख्या फलकावरती पाहतोय. मात्र लक्ष केंद्रित असलेल्या मॅच वरती सर्वांचं, कारण पाहायला गेलं तर दोन्ही एक नामांकित 4 संघ पाहतोय आपण. 4 संघ नामांकित संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना दिसतात. 2 गाव 1 टीम अशी संकल्पना आपण पाहतो या स्पर्धेतर्फे. हो, यावेळेचा चेंडू बीट करतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ती पाटील सारख्या खेळाडूला इथं शांत ठेवणं तेवढं सोपं नसतं, मात्र सध्या ते करतोय. सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय आपण. योगेश, हो, यावेळेचा लॉंग फुटटच चेंडू लॉफ केला. लॉंग ऑफला फिल्डर आहे, उचलून फेक करेल. 2 धावसंख्या इथे मात्र सहजरित्या पूर्ण. शांत संयमी क्रिकेट पाहायला मिळतो इथे मात्र या दोन्ही संघांमध्ये. जास्त वेळ शांत संयमी क्रिकेट पाहायला मिळत नाहीये, कारण विस्फोटक खेळाडू दोन्ही संघांमध्ये. सो मोठे फटके देखील पाहायला मिळणार आहेत या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेला चेंडू हवेत आहे. जेल होईल का? मोठी चान्स होती. हो, जेल ड्रॉप आणि चेंडू अडवतील, फेक करतील. तोपर्यंत या चेंडूवरती मिळतील धावा 3. बिटवीन द विकेट. चान्स क्रिएट झाली होती विकेटची, मात्र संधीचं सोनं तर करू शकणार नाहीयेत. मात्र ऋतिक पाटील कितपत चांगली कामगिरी करतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. सध्या जर हा जेल पकडला असं सस्त्यात बाद झाला असतं नक्कीच ऋतिक पाटील. मात्र सध्या क्रीज वरती खेळतोय, सो त्याच्याकडून देखील अपेक्षा असतील. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेचा चेंडू लॉफ केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, अडू शकणार नाही त्यांच्या आवाजाच्या बाहेर. चेंडू जातो एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. येतोय हा चौकार अमोल पाटीलच्या बॅट मधून. अभी तो चौका है, चक्का आना भी बाकी है. अभी तो आपने आगाज देखा है, अंजाम अभी बाकी है. चौकाराने इथे मात्र सिद्ध करत असताना आणि धावसंख्येचा विचार जर केला ना तर धावसंख्या पाहायला मिळते 12. षटकात अद्याप विचार केला. एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. हो, यावेळेस ते सर्वात चेंडू होता. बीट केलं फलंदाजाला, मात्र नॉन स्टॉपला जातोय. फिल्डर आहे, उचलून फेक करेल. मिळेल सिंगल आणि सिंगल येते मात्र पहिल्या षटकात समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखल करते पाहतोय आपण. बिनबाद 13 धावसंख्या. 30 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. नक्कीच दोन्ही संघाचे 2-2 गोलंदाज इथे मात्र तुम्हाला वापरावे लागतील. सो या नियमांकडे देखील तुम्ही लक्ष देणं गरजेचं या स्पर्धेसाठी. आपण पाहतोय मान्सून ब्लास्ट वाकलन ट्रॉफी सध्या आपण पाहतोय. मौसम है मस्ताना, हर कोई है मान्सून ब्लास्ट वाकलन ट्रॉफी का दीवाना सध्या पाहतोय. 4 दिवसातील ही स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय. आता दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आलाय वाकलन टीम कडून. वाकलन टीमचा जो ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे म्हणजे सुदेश पाटील. लवकर त्याचा गोलंदाज आहे, चांगली कामगिरी करतो नक्कीच. पहिला चेंडू टेंडी घ्यायचे होते, मिळेल फक्त सिंगल आणि सिंगल नेस्ट. आता मात्र
धावसंख्या दाखल करते पाहतोय 40 रन्स ऑन बोर्ड. मात्र स्ट्रायकिंग वरती असेल फलंदाज ऋतिक पाटील. फक्त ग्रामीण क्रिकेट वर मर्यादित नाहीये हा खेळाडू, पूर्ण ओपन क्रिकेट सुद्धा गाजवतोय असा ऋतिक पाटील. स्ट्रायकिंग मध्ये पाहतोय आपण सर्वांची परिचयातील खेळाडू होते. हो, यावेळेस डाव्या बॅटने करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅटची आतील कडा घेऊन चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आणि उद्देश पाटील हा चांगले कॅलिबरचा गोलंदाज आहे, सो त्याची गोलंदाजी पाहणे देखील तेवढे गरजेचं आहे. एवढं सोपं नसतं अशा गोलंदाजासमोर बॅटिंग करणं. मात्र पाहूया काय होतं. हो, यावेळेचा चेंडू देखील अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. चेंडू नंतर जर ते निकाल फेकले जातात तिथे मात्र पाहायला घेतात. उद्देश पाटील सध्या इन ऍक्शन मध्ये पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि धावसंख्येचा विचार केला तर स्थिर येतेमध्ये 14 धावसंख्येवरती या षटकात 3 चेंडू समाप्त झालेत. सो हे 3 चेंडू कितपत योग्य फेकील हे देखील पाहणं गरजेचं आहे. हो, पुन्हा एकदा डॉट बॉल. वारंवार डॉट बॉल फेकले जातात. थोडा स्ट्रगल करायला लावतो म्हणजे तेच मध्ये ऋतिक पाटीलला सध्या, जो एक चांगल्या कॅलिबरचा खेळाडू आहे वडवली गावातील. ऋतिक पाटील सारखे खेळाडूला सांभाळून ठेवणं एवढं सोपं नसतं. मात्र ते सतत काम गोलंदाज उद्देश पाटील करतोय. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेला इथे मधून नॉनस्टॉपला पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या पावसाच्या वातावरणात इथे मात्र जर ते निकाल फेकले जातात तिथे मात्र खेळपट्टीवरती पाहतोय पण उद्देश पाटील अप्रतिम गोलंदाजी. कुठल्याही प्रकारचा इथे मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्यात आला आतापर्यंत पाहायला गेलं तर. उद्देश पाटील चांगली गोलंदाजी करतोय. लास्ट बॉल ऑफ ओव्हर. शेवटचा चेंडू असेल. यावेळेचा चेंडू बॅकफूट लाईन टच केलाय. फिल्डर पोहोचू शकणार नाही. चेंडू जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा येतोय. इट्स अ 4 रन्स. येतोय हा चौकार शेवटच्या चेंडूवरती. आणि चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते दखल करते 19 धावसंख्या दखल करते विदाउट लॉस. हेच बांबली संघाचे खेळाडू देखील इथे दाखल आहेत. नक्कीच दुसऱ्या षटकातील पाहायला गेलं तर उद्देश पाटीलचं खूप चांगलं राहिलं. त्याच्यामध्ये फक्त 6 धावसंख्या खर्च केल्या. इकॉनॉमिकल षटक राहिलं. मात्र 2 षटक अद्याप बाकी आहेत. त्या 2 षटकांमध्ये कितपत धावसंख्या बनवतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण जास्तीत जास्त धावसंख्या बनवणं हे देखील गरजेचं आहे. तिसऱ्या क्रमांकाचा विकल्प वापरण्यात आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती नवनाथ आलाय. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज समोर फलंदाज ऋतिक पाटील. तो सध्या स्ट्रगल करतो थोडा. त्याच्या बॅटवरती चेंडू होत नाहीयेत. सो त्याची खेळ देखील पाहायला मजा येते. ते मोठे फटके मारू शकतो कारण एकाच दुसऱ्या डॉट बॉलने कोणी खराब होत नसतो. हो, यावेळेला इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि चेंडू झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6 येतो ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. पहिला तडाखा, पहिला सिक्सर. तो फटका पाहायला मिळाला इथे मात्र ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. गेलेला काल कधी बदलता येत नाही परंतु येणारा काळ हा आपल्याच हातात असतो आणि सध्या ते करतोय. तिसऱ्या षटकाची इथे मात्र सुरुवात आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होतात. पहिल्या चेंडूवरती पाहतोय आपण षटकार. नवनाथ वरती इथे मात्र हल्ला करण्याचा प्रयत्न पाहतोय. तिसऱ्या षटकाला इथे मात्र कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न. हो, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फिल्डर आहेत अडवू शकणार नाहीयेत. थोडे फंबल. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. येतोय हा चौकार ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. प्रतिम बॅटिंग पाहायला मिळते कारण मागच्या ओव्हरमध्ये धावसंख्या आली नाहीये. सो या ओव्हरमध्ये त्या ओव्हरची भरपाई करणं देखील गरजेचं आहे आणि त्यासाठी ते मात्र ऋतिक पाटील सध्या खेळतोय. नेक्स्ट बॉल. हो, इथे मात्र पुन्हा एकदा लेडिंग एज. फिल्डर आहे उचलून फेक करतो परंतु मिळेल फक्त सिंगल आणि सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचले. दफल करते 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावसंख्या दफल करते पाहायला मिळते.
नेक्स्ट बॉल समोर असेल अमोल पाटील. हो यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चेंडूला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6 येतो अमोल पाटीलच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार. अप्रतिम फटका पाहतोय आपण अमोल पाटीलच्या बॅटमधून. आणि नवनाथ वरती सध्या हल्ले चढवले झाले आहेत. 3 मोठे फटके त्याच्या विरोधामध्ये पाहतोय आपण. या विचार करतो या षटकात 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले दाफल करते 36 तर धावसंख्या दाफल करते पाहतोय 36 रन्स ऑन बोर्ड. विकेट अजून गमावला नाही. चांगली कामगिरी करतो सध्या फलंदाज आणि अशी कामगिरी करणे गरजेचं आहे या मॅच मध्ये पाहायला गेलं तर. इम्पॉर्टंट मॅच आहे सो चांगली धावसंख्या उभारणे देखील तेवढंच गरजेचं आहे. हो यावेळेला पुन्हा एकदा नॉनस्टॉपला फिल्डर अडवू शकणार नाही. चेंडू जाते बॉर्डर लाईनच्या बाहेर. वाईट +4 5 धावसंख्या चेंडूवरती मिळतील आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे. तब्बल 41 धावसंख्या दाखल करते. सध्या गोलंदाजी ते मात्र नवनाथ थोडा महागडा षटक फेकतोय. महागडा ठरलाय आतापर्यंत. नेक्स्ट बॉल मध्ये लीड गेज होते. चेंडूवरती मिळाला सिंगल आणि शेवटचा चेंडू असेल षटकातील आणि आतापर्यंत धावसंख्या दाखल करते पाहतोय आपण तब्बल 42. एक चेंडू शिल्लक आहे षटकातील. ऋतिक पाटील हा मोठ्या फटक्यासाठी ओळखला जातो. त्याच्या बॅटमध्ये 2 फटके आतापर्यंत आल्यात. सो शेवटचा चेंडू या षटकातील. हो यावेळेचा चेंडू बॅकफुटवरून पंच केलाय. फिल्डर आहेत त्यांच्या दस्तक पण मस्तक घेऊन चेंडू फरार. मिळतील धावा 6 येतो हा षटकार. शेवटचा चेंडू येतो ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. वॉट अ शॉट. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते आणि तीच हिंमत आणि धमक सध्या दाखवत असताना पाहतोय आपण ऋतिक पाटील आणि अमोल पाटील. आणि धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 48 धावसंख्या दाखल करते आणि तब्बल 9 षटक हे खूप महाग ठरलं. तब्बल 29 धावसंख्या षटकामध्ये आल्या. उद्देश षटक फक्त 6 धावसंख्येचे होते त्याच्यानंतर मात्र 29 धावसंख्या आणि धावसंख्या दाखल करून जाऊन पोहोचते तब्बल 48 या आकड्यावरती. हा एखादं षटक इथे मात्र इकॉनॉमिकल राहतं तर एखादं षटक इथे मात्र महागडं ठरतं आणि तेच इथे बघायला मिळालं दुसरं दृश्य. मात्र अशीच बॅटिंग करणं गरजेचं आहे. चांगला टार्गेट इथे मात्र सेट करायचं असेल कारण का रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्या बनवलं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. आता गोलंदाजी ट्रॅकमध्ये आला सोमनाथ गायकर ॲज अ ऑलराऊंडर. ओहो यावेळेत पुन्हा एकदा सोमनाथ गायकर वरती चढवला हल्ला. अमोल पाटीलचा बोधरा आहे बल्ला. चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6 येतो हा षटकार. नेक्स्ट बॉल. ओहो अतिरिक्त उछाल चेंडू मध्ये पंचजामच्या गळीवरती व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन संघर्ष खात्यामध्ये मिळून जाईल. धावसंख्या दाखल करतो बाद आहे 55. 55 धावसंख्या 50 कंप्लीट. शेवटचं षटक घ्या. हो यावेळेचा चेंडू लॉफ केला पुन्हा एकदा. प्रिझम मध्ये फिल्डर आहे उचलून फेक करेल दुसरीचा प्रयत्न आणि इथे मध्ये चित्त्याच्या चपळाने ते 2 धावसंख्या वेगाने पूर्ण. गुड रन बिटवीन द विकेट. चांगली धावगती इथे मात्र सध्या प्राप्त झाली आहे कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावा येत नव्हत्या मात्र तिसऱ्या षटकामध्ये ज्या धावा बनवल्या ना सो तिथून आत्मविश्वास हा वाढवलाय. सो आता धावसंख्या विचार घेतो जाऊन पोहोचले दाखल करते 57 धावसंख्या. 4थं षटक प्रगतीपथावरती सोमनाथ. हो यावेळेचा चेंडू मिस केलाय मात्र सिंगल हे नक्कीच मिळेल. या षटकाचा विचार केला तर अद्यापही 3 चेंडू शिल्लक आहेत.
सो या 3 चेंडूमध्ये कितपत धावसंख्या उभारू शकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. समोर ऋतिक पाटील. हो हो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी ऋतिक पाटीलच्या बॅटमध्ये हा आणखी एक षटकार. क्या बात आहे, अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते सध्या. आणि धावसंख्या दाखल करते पोहोचली आहे 64 या आकड्यावरती. हो, यावेळी चेंडू कट केलाय. फिल्डर आहे, उचलून फेक करेल. एक धावसंख्या वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची चान्स आणि येस, फलंदाज बाद. आणि धावसंख्येचा विचार घेत धावसंख्या बाद आहे 65. 65 धावसंख्या. शेवटचा चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल. हो, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कट केलाय. चेंडू पाठवला बोर्डर लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. येतोय हा षटकार ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. शेवटच्या चेंडूवरती देखील पंखावरती ठेव विश्वास, घे बारेरी झोकात, कळू दे वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. शेवटच्या चेंडूवर त्याला षटकार आणि इथे मात्र 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या दाखल करते पाहायला मिळते तब्बल 71 आणि 72 धावसंख्येचं टार्गेट ठेव ते म्हणजे टीम वाकलम भावाले संघासमोर. प्लीज मॅच बॉल कोणी घेऊ नका. सो ते बॉल लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवा. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो नेक्स्ट मॅचचा. नेक्स्ट मॅचचा टॉस. जर खेळाडू उपस्थित झाले असेल तर टॉस साठी या. नक्कीच उसाटणे बुर्दुल विपक्ष पाहतोय आपण. मांडा कोलिदा निवली. सो दोन्ही संघाची संघ नाही किती उपस्थित व्हा. चला नेक्स्ट मॅच मांडा कोलिना देवली विपक्ष उसाटणी बुर्दुल. दोन्ही संघाचे संघ नायक जरी ते उपस्थित झाले असतील तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. सो आणखी सामने देखील कव्हर करायचे तो जास्त विलंब होतो. वारंवार आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात.
चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका दोन्ही संघ. एकाहत्तर धावसंख्या इथे मात्र बनवलं आणि 72 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र 4 षटकामध्ये ठेवण्यात आलं, ते म्हणजे वाकलन भावाली संघासमोर. सो हे टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चारही संघ पाहायला गेले तर एकाच कॅलिबरचे संघ आहेत, एकाच विभागातले जरी नसतील तरी सुद्धा चांगली फाईट त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही. आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झाली, अवी भोईर आणि सूरज. अवी आणि सूरज ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. कालच्या दिवसामध्ये देखील अवी भोईर यांची खेळी नक्कीच इम्प्रेसिव्ह होती. व्हेरी फर्स्ट बॉल दुसऱ्या इनिंगचा. हो, पहिला चेंडू पंच आमच्याकडे वरती व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र सुरुवात होते सामन्याची. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेला चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, उंच माझा झोका. ऋतिक पाटील नाही सोडणार हा मौका. इथे मात्र पहिला चेंडू होती परत, इथे मात्र माघारी परतावं लागेल सूरजला. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. येस, पहिल्या चेंडू होती ती मात्र सफलता मिळवून दिली. गोलंदाज ट्रॅक वरती पाहतोय आपण. शुभमने नक्कीच चांगल्या कॅलिबरचा गोलंदाज आणि त्याची चांगली कामगिरी सध्या पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवून दिली. सो नवीन बॅट्समन डावखुरी त्याचा दाखल होतो फॉर योगेशच्या खांद्यावरती देखील जबाबदारी असेल, कारण का धावसंख्या जास्त चेस करायची. सो त्याच्यासाठी मोठे फटके मारणे देखील गरजेचं आहे आणि क्रीजवरती राहणं देखील गरजेचं आहे. सो नेक्स्ट बॉल. हो, यावेळेचा चेंडू नव्हता जळता निकारा होता, मात्र दिशा भरकडली. पंच आमच्याकडे वरती तिचं व्हाईट बॉल. हो, यावेळेचा चेंडू फ्लिक केलाय फक्त. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं माध्यम सौंदर्य दाखवणारा हा फटका पाहतोय आपण. अप्रतिम फटका पाहायला मिळाला, ते मात्र 6 धावसंख्येसाठी आणि षटकाराने धावसंख्या दाखवली पाहतोय आपण 8 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. शुभम. हो, यावेळेचा चेंडू शरीरावरती आदळणारा चेंडू होता. बीट करतोय फलंदाजाला, टॉट बॉल होतोय. तीन चेंडू जिथे मात्र समाप्त झाले आणि 3 चेंडू अद्याप बाकी आहे. त्या पहिल्या षटकातली पाहतोय आणि 72 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान आहे. सो हे आव्हान इतकं दुःख नाही तर चौकार षटकारच मारावे लागते तुम्हाला. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेचा लॉफ केलाय पुन्हा एकदा. ऑन द कार्पेट फिल्डर आहेत, मात्र अडवू शकणार नाही. चेंडू फरार. इथे धावा 4. येतोय हा चौकार. वारंवार फिल्डिंग मध्ये बदल करत असताना पाहतोय आपण, कारण छोटे छोटे चुका हा आपल्याला पराजयाकडे खेचून येतात. सो ह्या चुका सुधारणं गरजेचं आहे.
नेक्स्ट बॉल. हो यावेळेचा चेंडू चांगला चेंडू होता. अप्रतिम चेंडू पाहतोय आपण. बीट केलं फलंदाज योगेशला. सो डॉट बॉल येतोय आणि या षटकाचा विचार घेतो फक्त आणि फक्त आता एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आणि आतापर्यंत धावसंख्या खर्च केली आहे 12. हो यावेळेचा चेंडू पंच आमच्याकडे वरती व्हाईट बॉल. एक रन पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये पाहतोय आपण. 13 धावसंख्या 30 रन्स ऑन बोर्ड. शुभम गोलंदाजी ट्रॅक मध्ये पाहतोय. लास्ट बॉल आहे. सो चांगल्या पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे. हो यावला वॉटर शॉट. हेलिकॉप्टर उडवला आहे. चेंडू हवेत आहे. फिल्डर जेल खाली पकडला जेल आणि संपर्क बॅट्समन योगेशच्या बारीचा खेळ. एक षटकार एक चौकार मारून तो देखील माघारी. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. शाहू मामा यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण. मांडा कोलिना देव विपक्ष उसटणे बुलबुल या दोन संघांमध्ये पाहतोय आपण. बिग बॅश आणि या टॉस जिंकला तो म्हणजे टीम. नक्कीच बुलबुल उसाटणे संघाने इथे मध्ये टॉस जिंकलाय. जो काय डिसिजन असेल तर तरी आमच्यापर्यंत पोहोचवा. नेक्स्ट मॅच साठी मॅच कडे पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाची अखेरीच धावसंख्या दाखल करते पाहतोय आपण. 13 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. नवीन बॅट्समन येतो तो म्हणजे सोमनाथ गायकर पाहतोय आपण. आणि गोलंदाजी ट्रॅक मध्ये आले कमलेश पाटील कावा. वडवली संघाचा एक आक्रमक ॲज अ ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो. नक्कीच अनेक वर्ष तो देखील क्रिकेट हायलाइट करतोय वडवली संघाकडून. नक्कीच कमलेश पाटील हे देखील खूप मोठं नाव आहे. परिचयातील नाव आहे. सो सध्या स्ट्रायकर मध्ये पाहतोय अभि भोईर. मॅन फ्रॉम वाकलन. दुसऱ्या ओव्हरला इथे मध्ये सुरुवात होत आहे. पहिल्या षटकात 13 धावा आल्या. सो दुसऱ्या षटकात कितपत चांगली कामगिरी येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. हो यावेळेचा चेंडू 30 चा चेंडू होता. नो स्टॉपला जातोय. फिल्डर आहेत उचलून फेक करेल तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. चेंडूवरती सिंगल इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते आणि धावसंख्या फलवरती पाहतोय 40 रन्स ऑन बोर्ड. 14 धावसंख्या फलवरती पाहतोय. स्ट्रायकिंग वरती आज फलंदाज सोमनाथ गायकर कडून सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा असतील कारण अनेक वर्ष तो देखील क्रिकेट खेळतो आणि अनेक सामने आपल्या संघाला इथे मात्र जिंकून दिले असतो. त्याच्याकडून देखील अपेक्षा असतील. हो यावेळेचा चेंडू 23 चा चेंडू पुन्हा एकदा नॉन स्टॉपला फिल्डर आहे उचलून फेक करेल. मिळेल फक्त सिंगल. नेक्स्ट बॉल सेकंड मध्ये पाहतोय फलंदाज अभि भोईर. हो यावेळेचा चेंडू पंच केलाय. फिल्डर आहेत उचलून फेक करते. दुहेरीचा प्रयत्न इथे मात्र रनआउटचे चान्स. नॉट आउट. येस 2 धावसंख्या इथे मात्र वेगाने पूर्ण. या 2 धावसंख्या धावफलक पुढे सारखेल धावसंख्या पाहतोय आपण. तब्बल 17 धावसंख्या 16 धावसंख्या धावफलक पाहतोय. या चेंडूवरती 2 धावसंख्या आहेत. 17 धावसंख्येला फॉरवर्ड पाहतोय. हो यावेळेचा चेंडू हवेत आहे. चान्स क्रिएट झाली मात्र एअरपर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. उचलून फेक करेल तोपर्यंत मिळतील धावा 2. प्लीज अभिज भोईरकडे देखील लक्ष केंद्रित केलं जाईल या मॅच कडे कारण लक्ष मोठे असो त्याच्या बॅटवरून मोठे हिट येणे हे देखील महत्वाचं आहे.
लक्ष मोठं हे चेस करणं एवढं सोपं नाहीये, मात्र मोठे फटकेबाजी ही करावीच लागेल. नेक्स्ट बॉल कमलेश. हो यावेळेचा चेंडू पंच आमच्याकडे बोलतीच व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये भर पडेल. धावसंख्या 20. नेक्स्ट बॉल हो 30 चेंडू पाहतोय आपण. पाहिल्यानंतर सर्व विकेट किपर ऋतिक पाटीलच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि काय गोलंदाजी पाहिली तिथे, चेंडू नाही तर जर निकाल फेकले जातात तिथे. मात्र पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी, त्यांच्या कॅलिबरचा गोलंदाज आहे. सो तो अशी गोलंदाजी इथे मात्र डिझर्व करतो. आणि पाहायला गेलं धावसंख्या 20 वरती स्थिर आहे. 20 रन्स ऑन बोर्ड. लक्ष मोठं आहे. सो लक्ष चेस करण्यासाठी तुम्हाला मोठे फटकेबाजी करावीच लागेल. वाईट बॉलचा इशारा. 1 बाउंस. यस कहते हैं कि हार मत मानो क्योंकि जीत उन्हीं को मिलती है जो आखिरी सांस तक कोशिश करना नहीं छोड़ते. आणि नक्कीच त्या कॅलिबरचा खेळाडू आहे अबू भोईर. याच्याकडून देखील अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांची, कारण कालच्या दिवसामध्ये त्याने देखील इम्प्रेस केलं होतं. हो यावेळेचा चेंडू इथे मात्र बॅटच्या बरोबर रडारमध्ये चेंडू आला नव्हता. सो या चेंडूवरती देखील मिळेल फक्त सिंगल, आणि सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट. आणि अशा पद्धतीने दुसऱ्या षटकाची वेळ समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखल पाहतोय आपण 22 धावसंख्या दाखल. आणि अद्याप विचार केला तर 12 चेंडू 50 ची गरज आहे. मंजिल काफी दूर आहे. सो तुम्हाला आता गाडी फर्स्ट गिअर मधून सरळ चौथ्या गिअरवरती येते मात्र टाकावी लागेल. त्यासाठी मोठे फटकेबाजी करावी लागेल जर हे टार्गेट टेस्ट करायचं असेल तर. कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर मोठे फटके सहज येतात, फक्त आपण परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलं पाहिजे. सो 12 चेंडू 50 जरी इथे मात्र मुश्किल जरूर आहे पण नामुमकिन नाही. तो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. इथे मात्र नक्कीच संघावरती सध्या संकट आहे. परंतु जर मोठे फटकेबाजी झाली तरी मात्र हे टार्गेट सोबत होऊन जाईल. नक्कीच नक्कीच. बॉलर नेम चिराग. तिसऱ्या क्रमांकाचा इथे मात्र विकल्प वापरण्यात आलाय. एखादा महागडा षटक इथे मात्र इम्पॅक्ट टाकेल या मॅच मध्ये. मात्र गोलंदाजी ट्रॅक मध्ये पाहतो चिराग. हो यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू हवे दे आणि चेंडू जात आहे. पंचांच्या इशाऱ्याची अपेक्षा असेल. येस 6. या चेंडूवरती म्हणजे धावा 6. आणि षटकार इथे मात्र वारंवार मारावे लागतील. भोईर हो यावेळेचा चेंडू तेच सर्वात चेंडू होता मात्र पंच आमच्याकडे वरतीच व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा संघाचं खातं इथे मात्र जाऊन पोहोचलाय तब्बल 29 ते आकड्यावरती. ओके तो जिंदगी में गिरने से कभी मत डरो क्योंकि उड़ते वही है जो गिरने से हिम्मत रखते हैं और बड़े हिट वही मारते हैं जो रिक्स लेते हैं बड़े शॉट की. और इथे मात्र पुन्हा एकदा जातो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. एका टप्प्याने 4 धाव संख्येसाठी येतोय हा चौकार अबू भोईरच्या बॅट मधून. विचार केला धावसंख्या दाखवली जाऊन पोहोचली आतापर्यंत 33 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. अद्याप 2 चेंडू फेकले आतापर्यंत. 11 धावची खर्च केली आहे चिराग. दहा चेंडू 40 ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती इथे मात्र चौकार मारणे गरजेचं आहे. हो इस तरह चेंडू होता मात्र अतिरिक्त उछाल. बॉलिंग टीम रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसऱ्या अंपायरची इथे मात्र मदत घेण्यात आली.
येस नो. तिसरे अंपायरची इथे मध्ये मागणी घेण्यात आली आहे, जेणेकरून कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही. जो काय निर्णय असेल तो तुमच्याबरोबर त्वरित पोहोचू. येस, इज अ वाईट बॉल. हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल नक्कीच. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेला उंच गेलाय आणि लांब सुद्धा. वड शॉट अभिभूरच्या मॅट मध्ये आणखी एक तडाखा, आणखी एक षटकार. संघर्ष की रहा पर जो चलता है वही दुनिया को बदलता है. जिसे अंधेरे से जंग जीती जाती है, सूरज बनकर वही चमकता है. सध्या चमकत असताना पाहतोय आपण अभि भोईर. चला बॉल अवेलेबल करा. नऊ चेंडू 33 ची गरज आहे ऑलरेडी. मंजिल काफी दूर है, मुश्किल जरूर है पण नामुमकिन नाही. हे 3 चेंडू होते मात्र इम्पॅक्ट टाकणार आहेत. या 3 चेंडू मध्ये जर 2 मोठे फटके जर आले तर मात्र हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत नक्कीच रंगताना दिसेल. चिराग वरती सध्या हल्ला चढवला गेलाय. 2 षटकार 1 चौकार 2 वाईट चेंडू त्याच्या विरुद्ध त्याच्या गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण. इथं थोडं महागडं षटक पाहतोय आपण. तिसरं षटक. ते 2 षटक अद्याप चांगल्या पद्धतीने इथे फेकण्यात आले होते, मात्र तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा इथं मात्र आक्रमण पाहायला मिळतंय अभि भोईरचं. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेचा चेंडू देखील 30 स्तराचा चेंडू होता, मात्र पंच आमच्याकडे बोलतील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा. एक्स्ट्रा रन कुठेतरी थांबवायला हव्यात, कारण एक्स्ट्रा रन खूप जास्त येतात आणि एक धावसंख्येचा जर विचार केला ना तर एक्स्ट्रा रन खूप जास्त असतात. तर एक धावसंख्येचं महत्व जर विचारायचं असेल ना तर शेवटच्या मोमेंट मध्ये जो सामना जातो त्या खेळाडूला विचारा. जर धावसंख्येचा विचार केला तर 40 रन्स. यावेळेला पुन्हा एकदा हॅमर गेलाय आणि चेंडूला पाठवलाय बॉडी लाईनच्या बाहेर. येतोय हा अभि भोईरच्या बॅट मधून आणखी एक तडाखा, आणखी एक षटकार. किस्मत भी बादशाह उसी को बनाते हैं जो खूब कुछ करने का हुनर रखते हैं. आणि इथे मात्र स्वतः लढत असताना झगडत असताना इथे मात्र पाहतोय अभि भोईर. आणि आता मात्र येणारे 8 चेंडू विजयासाठी 26 ची गरज आहे. 8 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू खूप निर्णायक असतील या मॅच मध्ये, कारण सेट बॅट्समन अभि भोईर सध्या चांगला खेळतोय. त्याच्या बॅट मध्ये चेंडू येतात. सो 8 चेंडू 26 ची गरज आहे. सो कठीण नसणारे गोलंदाजासाठी सुद्धा आणि फलंदाजासाठी सुद्धा. नेक्स्ट बॉल. वडा शॉट हेलिकॉप्टर उडवलाय, सरळ रस्त्याच्या पलीकडे फेकून दिलाय. अभि भोईरच्या बॅट मध्ये होतो. आणखी एक तडाखा, आणखी एक षटकार. बुरा वक्त एक ऐसी तिजोरी है जो सफलता के हथियार मिलते हैं. आणि इथे मात्र पाहतोय वाईट वेळ होती, मात्र सध्या पाहतोय अभि भोईर बरसत असताना आणि या चेंडूवरती येतो आणखी एक षटकार आणि या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे. पाहतोय 52 आकड्यावरती 50 कंप्लीट. आणि आता पाहतोय समीकरण उरलाय ते मात्र 7 चेंडू विजयासाठी 20 ची गरज आहे. 7 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. चिराग वरती चढवला हल्ला. अभि भोईरचा बोध रहा है बल्ला. हो, यावेळेला 30 स्तराचा चेंडू होता, मात्र चांगला चेंडू बीट केलं फलंदाजाला. यावेळेस शेवटचा चेंडू होता डॉट. आणि आता मात्र समीकरण उरला. येणारे 6 चेंडू विजयासाठी 20 ची गरज आहे. या षटकात तब्बल 31 धावसंख्या फुटण्यात आल्या. नक्कीच जर विचार केला तर नवनाथच्या मागच्या इनिंग मध्ये तब्बल त्याने 29 धावसंख्या फुटल्या होत्या, त्याच्या ओव्हर मध्ये आल्या होत्या.
सो चिरागच्या या षटकामध्ये तब्बल 31 धावसंख्या फुटण्यात आल्या. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी 20 ची गरज आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखवण्यासाठी पाहतोय 52 धावसंख्या आणि 6 चेंडू विजयासाठी 20 ची गरज आहे. एक गावचे 2 गोलंदाज वापरण्यात येतील. सो नियमावली आपण पाळावी अशी विनंती असेल. जे काही नियम असेल ते तुम्हाला मानावेच लागतील. तिसऱ्या षटकात तब्बल 31 धावसंख्या आल्यात. 12 चेंडू 50 ची गरज होती आणि तिसऱ्या षटकात तब्बल 50 पाहिजे होत्या, आता 30 आल्या, आता 20 पाहिजे. हा 30 आल्या. 31 आल्यावरती सांगते काय नक्की तुमचं. हो रनआउट चान्स आणि सोमनाथ काय करलं इथे मात्र माघारी परतावं लागेल. वाईट बॉल आणि इथे मात्र सोमनाथ काय कर बॅक टू द पवेलियन. एक रन पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. स्कोरर कडून थोडी चूक झाली होती. सो आता येणारे 6 चेंडू विजयासाठी 18 ची गरज आहे. 6 चेंडू 18 ची गरज. ओहो एक हात हवे. वाईट बॉल. एक धावसंख्या इथे मात्र खूप महत्वाची असणार या मॅच मध्ये. येणारे 6 चेंडू 17 ची गरज आहे. 17 पे खतरा कुठल्या टीम वरती येईल येणारे चेंडू दाखवतील कारण समोर आहे अभि भोईर आणि त्याचे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज. हो पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. वारंवार इथे मध्ये चुका पाहायला मिळतात. या चुका कुठे सुधारायला हव्यात कारण का या चुका आपल्याला पराजयाकडे खेचून येतात. 6 चेंडू 16 ची गरज आहे. प्रत्येक चेंडूचं समीकरण बदलत असताना पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चान्स क्रिएट झाली आहे आणि फिल्डर आहे पकडे जे संपेल अभि भोईर जगेल. गोल्डन विकेट या मॅचचा बाद आहे. पण अभि भोईर बॅक टू द डगआउट. बॉलर कोण आहे कमल्या? बॉलर कोण आहे? गोलंदाजी ट्रॅक मध्ये बाद आहे गोलंदाज आर्यन. स्टॅकेमध्ये असेल फलंदाज. नेक्स्ट बॉल. हो यावेळेस तेच तरा चेंडू बाद आहे. पण अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. ब्रेक द
गोलंदाजी पाहायला मिळते. ते मात्र बीट केलं फलंदाजाला. येणारी 4 चेंडू विजयासाठी 16ची गरज आहे. जे फटके ते मात्र अभि भोईरचे पाहायला मिळाले, तेच फटके ते मात्र सध्या दाखवावे लागतील. 4 चेंडू 16ची गरज आहे. हो, यावेळेचा खोलवर टप्प्यात चेंडू होता, आपला टीम चेंडू होता. मात्र एक धावसंख्या पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि ते मात्र बघता बघता 2 धावसंख्या ते मात्र जलद गतीने पूर्ण करण्यामध्ये यशस्वी. तर येणार 3 चेंडू विजयासाठी 14ची गरज आहे. प्रत्येक चेंडूनंतर समीकरण बदलतो. 2 षटकार हे तुम्हाला कंपल्सरी मारावे लागतील जर हा सामना जर तुम्हाला सोपा करायचा असेल तर, अन्यथा तुम्हाला हार ही स्वीकारावीच लागेल. 3 चेंडू 14ची गरज आहे. ते शाहू मामा देखील या सामन्याचा आनंद घेताना पाहताना दिसतोय. तीन चेंडू 14. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण का 3 चेंडूमध्ये एकही मोठा फटका खेळून दिला नाही अजूनपर्यंत. हो, यावेळेचा चेंडू माउंट स्टॉपला जातोय. येस, 9 बॉलचा इशारा. कहाणी में ट्विस्ट. 9+1 2 धावसंख्या चेंडूवरती मिळतील आणि येणारा चेंडू हा फ्रीट असेल. सो सोने पे सुहागा. चान्स पुन्हा एकदा आहे सामना जिंकण्याची. येणारे 3 चेंडू विजयासाठी 12ची गरज आहे. 2 षटकार जर लगावले तर तरी सुद्धा सामना जिंकू शकतात आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. तीन चेंडू 12ची गरज आहे. हो, डॉट बॉल होतो इथे मात्र रनआउटची चान्स आणि विकेट. जीतता वही है जिनके पंखों में जान होती है, सपने में उडान होती है. आणि तेच इथे मात्र पाहायला दिसतंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्याने अद्याप एकही मोठा फटका खेळून दिला नाहीये. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्यात आलं आणि आता येणारे 2 चेंडू 12ची गरज आहे. 2 षटकार तुम्हाला कंपल्सरी मारावेच लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. सोपं नाहीये मात्र करावंच लागेल. आणि नवीन बॅट्समॅन दाखवत होतो म्हणजेच DK धर्मनाथ पाटील. 2 चेंडू 12ची गरज आहे. एखादा खराब चेंडू ते मात्र इम्पॅक्ट टाकू शकतो. हो, अप्रतिम चेंडू पाहतोय. चेंडू नाही तर जर ते निकारे फेकले जातात. पहिला चेंडू पासून पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. आता येणारा 1 चेंडू विजयासाठी 12ची गरज आहे. या मॅच मध्ये ते मात्र पाण्यात जर झालं ते म्हणजे टीम वडवली सोनारबाडा संघाचं. हो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मात्र या फटक्याला कुठेतरी उशीर झालाय आणि सामना जिंकलाय तो म्हणजे टीम वडवली सोनारबाडा संघाने. अभिनंदन टीम. आणि हारल्या टीमचे वाढूया आपण आभार. हारल्या टीम वाकलन भावाले संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल नक्कीच आपले सुद्धा आभार.